गेल्या 17 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलं आहे। अद्यापही पुलांची कामं असतील, रस्त्याची कामं असतील ती पूर्ण झालेली नाहीत। त्यामुळे येत्या गणेशोत्सवात वाहन चालकांची मोठी अडचण होणार आहे आणि त्यातच आता मुंबई गोवा महामार्गावर जे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत ते सध्या वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत। आपण इथं बघू शकतो की चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथे वाशिष्ठी नदीवरून जो पूल उभारण्यात येत आहे त्या पुलाच्या दोन्ही बाजूला जे अप्रोच रोड आहेत, एक मुंबईकडे जाणारा आणि एक गोव्याकडे जाणारा, त्या अप्रोच रोडवर सध्या असे मोठे खड्डे पडलेले आहेत। सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्यातच या खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे। खरं तर महामार्गाचं काम रखडले आणि त्याचबरोबर यासाठी इथे जे अप्रोच रोड आहे त्यावरही अशा पद्धतीनं मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे वाहन चालकांचा जो प्रवास आहे तो सध्या मुंबई गोवा महामार्गातून खड्ड्यातून होत आहे। गणेशोत्सवाला अवघा 1.5 महिना बाकी आहे आणि अशा स्थितीतच या ठिकाणी मोठमोठे खड्डे महामार्गावर पडल्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी वाढलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा असा हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि सध्या तो अनेक ठिकाणी खड्ड्यात गेला आहे। त्यामुळे महामार्ग विभागानं, प्रशासनानं, सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी वाहन चालकांची मागणी आहे। योगेश बंडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।